नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे राईड विथ लोकी. आणि या ब्लॉगमध्ये आज मी सांगणार आहे की इरिडियमचा स्पार्क प्लग जेव्हा मी इन्स्टॉल केला गाडीमध्ये, त्याच्यानंतर मला गाडीमध्ये काय चेंजेस आले. चेंजेस मी तुम्हाला दाखवणार आहे. एवढी ऑटो जाऊ द्या आणि या गांडू ट्रकवाल्याला जाऊ द्या. चेंजेस जे ना ते आलेले आहेत छोटं रिस्पॉन्समध्ये, तुम्ही बघू शकता. गाडीचा जो छोटा रिस्पॉन्स आहे ना, तो पूर्ण खूप छान झालेला आहे. आणि गाडीचा थोडासा करंट जास्ती सप्लाय असल्यामुळे थोडासा पिकअप मध्ये पण मला डिफरन्स वाटत आहे. असं नाहीये की अचानकच गाडी 150 सीसी गाडी 200 सीसी बनून जाणार आहे की काय. आणि थोडाफार मला याच्यामध्ये ॲव्हरेज मध्ये पण थोडा फरक वाटतोय, कारण की मला फक्त 150 सीसीच्या मानाने गाडी तशी पण तर चांगला पिकअप तर देतोच मला. ॲव्हरेज हिचा 45चा आहे. आता पुढच्या ब्लॉगमध्ये मी हिचा ॲव्हरेज काढणार आहे की हेरिडियनचा स्पार्क प्लग बसवल्यावर गाडीमध्ये ॲव्हरेजमध्ये काय फरक येतो का, कारण की खूप लोक असे म्हणतात की ॲव्हरेजमध्ये पण फरक येतो. तर तो पण फरक मला काढायचा आहे की किती फरक येऊ शकतो. मला तर काही वाटत नाही की ॲव्हरेजमध्ये फरक येणार. 1-2 येऊ शकतो आला तर, बट त्यापेक्षा तर जास्ती नाही येऊ शकत. तर तो ब्लॉग मी संडेला किंवा त्याच्या अगोदर शूट करणार आहे. तर आज फक्त मला तुम्हाला इरिडियम स्पार्क प्लग बद्दल सांगायचं होतं या व्हिडिओमध्ये. तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.